हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा डे इतका हेक्टिक होता, की बघा पुढे तुम्ही किती माझी हालत जाम झालेली असेल. पहिली गोष्ट तर इतकं काही मॅनेज करायचं होतं मला आजच्या दिवसाला. लाइक आता फर्स्ट ऑल ऑफ मम्मी घरी नाही म्हटल्यावर मला स्वयंपाक पण करायचा होता. सो सकाळी मी स्वयंपाक वगैरे करून क्लासला निघालेली. प्लस आज क्लासमध्ये खोपा शिकवणार होते, महाराष्ट्रीयन बन. आणि आता जसं मी तुम्हाला बोलली होती, की 1 महिन्याचा क्लास फक्त हेअरस्टाईल असणार आहे आमचा. तर त्यामधले ऑलरेडी 19 डेज झालेले आहे. फक्त 10-11 डेज बाकी असेल. सो आज मॅमने इतकं मोठं लेक्चर दिलेलं त्या विषयावर, की तुमची स्पीड खूप स्लो चालली आहे. आपल्याला खूप काही हेअरस्टाईल कव्हर अप करायच्या आहे. सो आज लिटरली मॅमने 4 हेअरस्टाईल घेतलेल्या असेल, म्हणजे प्रकार एकच होता, पण त्यामध्ये सब टाइप्स शिकवलेले. जसं खोपा हे मोस्ट ऑफ गर्ल्स सप्तपदीला घालत असतात. सो आजचा टॉपिक तो होता आणि तुम्ही इथे बघू शकता हा दुसरा खोपा मॅम इथे ट्राय करत होत्या, म्हणजे त्या शिकवत होत्या. आणि आज आमचं ट्रायल नव्हतं. आम्ही फक्त डेमोज घेतलेले. आम्ही उद्या करणार आहे प्रॅक्टिस. तुम्हाला उद्या दिसेल मी कसा बनवणार म्हणून कोपा. बरं, तर जसं तुम्हाला मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, की माझ्यासोबत असणारी टायपिंगला एक दीदी होती. तिचं लग्न आहे. सो मला ते सुद्धा अटेंड करायचं होतं आणि इतकी धावपळ झालेली माझी. ॲक्चुअली असं झालेलं, तिने मला सांगितलं होतं, की तुला लवकर यावं लागेल. आणि त्यांच्यामध्ये ते सर्व काही होतं ना, सप्तपदी वगैरे. सो ती बोलली, "तुला अटेंड करावं लागेल." बट माझं असं होतं ना, इन एनी हाऊ कंडिशन मला क्लास अटेंड करायचाच होता. मला तिथे सुट्टी नव्हती पाडायची. कारण आज इम्पोर्टंट टॉपिक होता. सो मला तिला असं काही सांगता नाही आलं. तर मग मी फक्त तिला एवढं बोलली होती, की मला उशीर होईल कारण यार. माझ्या क्लासमध्ये इम्पोर्टंट टॉपिक आहे. सो मग मी लेटच पोहोचलेली. बट स्टिल लग्न बाकी होतं लागायचं. पण माझी खूप धावपळ झाली असेल कारण मी खूप फास्टमध्ये निघाली क्लासमधनं कारण मला ते करायचं होतं अटेंड आणि तिला वाईट वाटलं असतं ना, की मी बरोबर नाही पोहोचली वेळेवर म्हणून. इनफॅक्ट मी रेडी सुद्धा नीट झाली नव्हती. कसंबसं मी थोडंफार केलेलं आणि पटकन निघाले होते. आणि मग मी तिला भेटले, फोटोज वगैरे घेतले. त्यानंतर तिची फॅमिली मला ओळखतात ना, सो त्या आंटी मला लगेच बोललेल्या, की "बेटा जा जेवण करून घे." कारण जेवणाचा लिमिटेड टाईम आहे. सो त्याच्यानंतर तू परत ये वरती. सो मग म्हटलं मी जेवण करून घेते आणि मी पोहोचली तर लेटच होते. बट म्हटलं जाऊ द्या थोड्याफार उशिरा जाऊयात घरी आणि मग शेवटपर्यंत होते मी तिच्यासोबत. तिला टाटा बाय-बाय म्हणून मी घरी आलेली. झोप घेतली यार मी कारण मी खूप थकले होते. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक वगैरे केला. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय-बाय.